भाजपला काय म्हणायचंय ते म्हणू दे, पण जनताच ठरवेल कोण कौरव आणि कोण राम. ज्याला अहंकार आणि गर्व असतो तो स्वतःला उपमा देतो. 21 तारखेला जनताच त्यांना जागा दाखवेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भाजपवर केली आहे. अनिल देसाई यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. राज्यातल्या महापालिका निवडणुकीमधलं महाभारत आता सुरू झालं आहे. शिवसेना आणि भाजपमधली जी जुगलबंदी आहे ती आता प्रत्यक्ष रणमैदानात दिसते. अनिलजी, शिवसेनेला डायरेक्ट कौरव म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी. त्यांनी काही म्हटलं तरी शेवटी मुंबईकर, मुंबईचा मतदार, महाराष्ट्राची जनता यांना शिवसेना माहीत आहे. आणि अशा प्रकारची उपमा स्वतःच ठरवायची आणि स्वतःच बोलायची. जनतेला बोलू दे ना, जनता ठरवेल कोण कौरव कोण पांडव, कोण कृष्ण कोण राम. अशा रीतीनं स्वतःच ठरवून स्वतःच हे करणं हा एक फार महत्त्वाचा जो स्वाभाविक स्वभावातला मुद्दा असतो तो अहंकाराचा असतो. ज्याला गर्व असतो तोच अशा उपमा समोरच्याला देत असतो. मी स्वतः कोणतरी मोठा आणि तुम्ही काय, माझ्यासमोर काय नाही, मी राजा तुम्ही रंका, अशा प्रकारची ही भावना निर्माण होते. त्यालाच अहंकार आणि गर्व म्हणतात. याचाच विसर त्यांना पडलेला आहे. आणि तो जो गर्व आणि अहंकार आहे हा येत्या 21 तारखेला कळेल. 21 तारखेला पाणी पाजू आणि जी भगवा फडकवणारे लोक आहेत ते कशा पद्धतीने खंडणीखोर आहेत अशा पद्धतीने टीका केली. आता स्वतः पाणी तर पिऊन घ्या, काय राहिलं तर बघू आणि पाजू पाहिजे. पण मुद्दा असा आहे की आम्ही खंडणीखोर आणि या गोष्टी करताय. स्वतः बघा ना, कोण कोण गावगुंड घेऊन कोणीच नाही म्हणून सगळं भरताय. आणि हीच तुमची विचारसरणी ही जनतेला दिसते, लोकांना कळते. त्यामुळे स्वतःच्या ह्याच्यामध्ये शेवटी काय असतं माणसाला की स्वतःजवळ असं सगळं नेगेटिव्स हे जास्त झाल्यानंतर ते नेगेटिव्स हे कुठेतरी बाहेर फेकले जातात. आणि ते उच्चारताना हे करताना मग दुसऱ्याला ती दूषणं लावायला लागतात. तसा त्याच्यातला प्रकार आहे. त्या ह्याने आम्ही कुठेही चलबिचल न होता आम्ही आमचं काम करतो आहे चांगल्या रीतीनं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी मुंबईकरांसाठी चांगले उमेदवार, चांगल्या रीतीनं नगरसेवक निवडून येतील. आणि पुढच्या येणाऱ्या या 23 तारखेला 23 फेब्रुवारीला रिझल्टनंतर या मुंबईकरांना, या मुंबईला आणखी अधिक चांगल्यात चांगल्या सुविधा देऊन मुंबई कसं जागतिक दर्जाचं शहर म्हणून नावारूपाला अजून येईल याचा विचार शिवसेनेकडे. शिवसेनेला जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना हेच म्हटलं की मी विकासाचा मुद्दा लावू नये, पारदर्शकतेचा मुद्दा लावू नये. पण शिवसेनेने पारदर्शकतेच्या भूमिकेवरनं युती तोडली. पारदर्शीपणा वगैरे ह्या गोष्टींवर मला वाटतं आमचे अनिल परवाही बोलले की शिवसेनेच्या एकंदरीत या सगळ्या कारभारामध्ये, आणि तुम्ही महानगरपालिकेतला जर कारभार पाहिला तर स्टँडिंग कमिटीमध्ये होणारी डिसिजन्स त्यावेळेला पत्रकारांपासून सगळेच असतात, अधिकारी असतात, सगळेच असतात. हा पारदर्शीपणाचाच भाग आहे. पारदर्शीपणा त्याच्यातच आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पारदर्शीपणा तुम्ही राज्यामध्ये दाखवा, केंद्रामध्ये सुद्धा दाखवा. जिथं तुम्ही कॅबिनेट मंत्र्यांबरोबर राज्यमंत्र्यांनाही बोलवा, अधिकारी बोलवा, प्रेस बोलवा, त्यानंतर तुम्ही विरोधी पक्ष नेत्यालाही बोलवा. अशा प्रकारचं कुठंतरी आज त्यांनी सांगितलं की मी ते करणार आहे. आता आम्ही त्याची प्रतीक्षा करतो कधी करताय.